राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान तर 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात। मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रावर। मुंबईत सत्तेची महाल लढत 227 प्रभागातून सर्वाधिक 1,700 उमेदवार रिंगणामध्ये तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत। गोरेगावमध्ये शिंदेंचा ठाकरेंना धक्का। गोरेगावमध्ये विधानसभा संघटक दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदे यांचा सेनेमध्ये प्रवेश। शिंदे पती पत्नीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, मात्र आदल्या रात्री शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला 150 जागा मिळतील, एकनाथ शिंदेंना विश्वास। तर नुसती भाषणं करून पोट भरत नसतं, TV9 मराठीच्या मुलाखतीत शिंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा। अजित पवारांचा 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवले, आरोप करत पुरावे असल्याचाही अजित पवारांचा दावा। 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो, त्या काळामध्ये पार्टी फंडसाठी असा कोणताच निर्णय झालेला नाहीये, अजित पवारांचे आरोप एकनाथ खडसेंनी फेटाळले। अजित पवार म्हणतात, सिंचन घोटाळ्यात आम्हीच नाही तर भाजपनेही पैसे खाल्ले। अजित पवार आणि भाजपचं राजकारण छान चाललंय, अंजली दमानिया यांची टीका। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्या। राष्ट्रवादी पक्ष एकत्र येईल का, या माध्यमांच्या प्रश्नावरती अजितदादांचा नकार। पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। मनसे नेते योगेश चिले यांची पुरावे सादर करत पोलिसात तक्रार, पोलिसांचे चौकशीचे निर्देश।